सुख झाले हो साजनी, 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 सुख झाले हो साजनी. माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी रखुमादेवी वर, बाप रखुमादेवी वर. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, 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 हरि जय जय राम कृष्ण, हरि राम कृष्ण, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि राम कृष्ण, हरि जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. सादर आलिया भोगासिया सावे सादर. बाबरी भार
घालून या देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तुझे बापुडे काय रंक येरते बापुडे काय रंक येरते बापुडे काय येरते बापुडे काय रंक भयाची या पोटी दुःखाची या राशी भयाची या पोटी दुःखाची या राशी चरण देवाची जाता भले शरण देवाची जाता भले शरण देवासी जाता भले शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय त्या करीता तुका म्हणे काय त्या करीता चिंता वाहतो आता विश्वंभर चिंता वाहतो आता विश्वंभर चिंता वाहतो आता विश्वंभर चिंता वाहतो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक येरते बापुडे काय रंक हेरते बापुडे काय रंग हेरते बापुडे काय रंग ढोबार कुमाई ढोपार कुमार जय विठोबार कुमाई पार कुमार जय विठोबार कुमाई कुमार जय विठोबार कुमाई पार कुमार जय विठोबार कुमाई पार जय विठोबार कुमाई पार कुमार जय विठोबार कुमाई पार कुमार जय विठोबार कुमाई पार कुमार विठोबार कुमाई पार कुमार विठोबार कुमाई पार कुमार ओ रे ना आलिया भोगाची आचावे सादर आलिया भोगाची आचावे सादर आलिया भोगासी असावी सादर आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या मग तो कृपाची दो निवारी साकडे मग तो कृपाच दो निवारी साकडे
देवावरी भार घालोनिया घालोनी देवावरी भार घालोनिया घालोनी जाय मग तो कृपा सिंधू भगत कृपा निवारी साकर ये रते बापुडे काय रंग ये रते बापुडे ये रते बापुडे कायरंग ये रते बापुडे काज रंग काज रंग कायरत बापुड़े कायरत बापुड़े रते बापुर बापुड़ काय रंग ये रत बापुड़ ये रते बापुड़े काय रंग ये रते बापुड़े काय रंग कृपा सिंधु
भगतो कृपासिंधु निवारी साकडे विठाला 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 वा विठाला 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 हरी विठ्ठल भगवान की जय भगवान की जय कृष्ण भगवान की जय महादेव की जय हनुमान की जय सब संतन की जय विठाल 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 हरा विठाल 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 श्रीधरदेव भगवान की जय कालेश्वर महाराज की जय माता की जय भगवान की महाराज की जय साई बाबा की जय महाराज जय आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोणिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येर देवा पुढे काय रंग भयाची पोटी दुःखाची रासी शरण देवासी जाता भले म्हणे काय नोहे त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुक बाबाजी सद्गुरुदास तुक बाबाजी सद्गुरुदास तुक ओम नमो ज्ञानेश्वर
प्रथमनमन करुगणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चित्रोणाच्या आत्मजा वाक सिद्धी पावीची सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जिंदया भाष दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माश दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवा मारुति हनुमान की जय हरा विठ्ठल 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 आलया भोगासी असावे सादर देवावरी भार घालवणिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले कैलासवासी बबनराव माधवरावजी भंडारे अवघे नाचे आलिया आकारा अवघे नाचे नाशिवंत हा येथील पसारा येथील हे पसारा नाशिवंत हा येथील पसारा येथील पसारा हा आलिया आकारा नाशिवंत आणि अवतारा नाशिवंत नाशिवंत हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे बस. जे आकारा काय ठोकून देत जाऊ असे टोकाटाक्यात चालू आहे ते म्हणते आलिया आकारा नाशिवंत. मी काय ऐकलं नाही का तुमचं काय घसाट्या सही करता नीट ऐका पण नाशिवंत हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे बस. जे दिसतंय आपणाला त्याचा एक दिवस नाश आहे ठरलेला आहे. उत्पत्ती नाश जन्म मृत्यू हे ईश्वर सृष्टीचे नियम आहे. पान पिकलं झाडाचं की ते गळत असतं हे सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा हिरवगार पान गळतं त्याच्याबद्दल वाईट वाटतं. बबनरावजीचं जाणं म्हणजे हिरवगार गळालेलं पान आहे बरं का भाऊ. सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रिया ठरलेल्या आहे. सकाळी सूर्याचा उदय नव्हे सूर्याचा उदय त्याला सकाळ म्हणतात. सकाळी कशाला सूर्योदय आणि सूर्यास्त त्याचं कोणाला काही वाटत नाही. तो 5:45 मावळतो 6:30 उदयाला येतो याचं काहीच नवल नाही. पण जेव्हा भर दुपारी सूर्य मावळतं याचं दुःख आहे. म्हणून बबनरावजीचं जाणं म्हणजे भर 12 वाजता मावळलेला सूर्य. विठ्ठल 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 आणि ते सगळे आधी ठरलेलं आहे. त्याला विधी लिखित शब्द आहे भाऊ. विधी लिखित याच्यात कोणी बदल करू शकत नाही का. पहिलं प्रारब्ध आहे मग शरीर आहे. पिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. पहिली रचना प्रारब्धाची आहे आणि मग त्याच्या आधारे देह आहे. ते तुम्ही पंढरपूरला गेलं म्हणजे वाखरीला ते संबळवाले ते गाणं म्हणतात मोठ्या टाळवाले जरूर ऐका त्यांचं. 12 वाजता
महादेवाला पुष्य पार्वती गर्भाच्या खुणा, ते पुढचं मग मागचं. आणि सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रंचना, खालचं म्हणतंय. बरं जाऊ दे, कामापुरतं. पेरीलब्ध पहिले पाछे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग शरीराची आहे. आधी प्लॅनिंग तयार केल्या जातो, मग बंगला बांधायचा असतो. आधी रूळ टाकलेले भाऊ, नंतर रेलगाडी. हे तसंच आहे. आधी रूळ टाकल्या जातात, मग रेलगाडी धावते. मग रुळाला कुठं कुठं वळणं असतात. ड्रायव्हर खूप हुशार आहे. आप्पा त्यानं ठरवलं एवढं 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ उसातून गाडी नेऊन निफाडा, या बापान जाईल का आता? जरी त्यानं वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी आता वळण चुकत नाही. रुळाच्या वळणाप्रमाणेच गाडी वळण घेत 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 जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला, आमची इच्छा न भोगण्याची असली तरी आमचं प्रारब्ध आम्हाला दुःख देणार आहे का? आता रेलगाडी ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, रुळाच्या अधीन आहे. तसं आता आम्हाला स्वातंत्र्य नाही, शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देहत आहे प्रारब्ध अधीन, देहत आहे प्रारब्ध अधीन. तम आहे प्रारब्धाधीन, देह तम आहे प्रारब्धाधीन. माझा काळ तुझिया चिंतने, काय वाचमने चिंतते, काय वाचमने चिंतते. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काय वाचमने काय वाचमने. आता भोगावंच लागेल का? आता गाडी रुळाच्या अधीन आहे भाऊ, ड्रायव्हरचं काही चालत नाही, वळण घेतच जाणार आहे. तसं देह प्रारब्धाच्या अधीन आहे, ते ठरलेले सुख दुःख त्याला भोगावंच लागणार आहे, आपली इच्छा नसली तरी. आणि तिथे कोणी असू द्या, वशिलेबाजी याबाबत चालत नाही. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव. म्हणजे घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य. आये ठाव प्रारब्धे, ठाव प्रारब्धे, दांडेला ठाव प्रारब्धे, दांडीला ठाव प्रारब्धे. आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव, आईची प्रारब्धाची ठेव. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची आईची प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव, मग
आप्पा. आणि इथं बरोबर माणसं जखमेवर मीठ चोळतात. तुम्हाला हे ऐकायला मिळतं. आम्ही नाही का बरे? अरे कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी आळंदी पंढरी नाही, गावातल्या सप्त्यात कधी जात नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का? आणि रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल करता तुम्ही एवढे दुःखी. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? ज्याचं जे देहाला प्रारब्ध आहे बरं का रविदास, देहाला. जन्मभर राष्ट्राकरता भजन केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. त्यावेळेला विरोधाभास होता आप्पा, गोऱ्या लोकांचा जमाना होता. किती वेळा अटक झाली तुकडोजी महाराजांना, कारण तरुण लोकांना खवळून द्यायचे बाबा खंजिरीतून. खंजिरी द्यायसाठी अंग्रेजो ते म्हणायचे. तिथलं सांग, ऐसा मत समजना की भारत कमकुवत है. आणि गोरे अधिकारी उभे, तुम्हारे पास एटम बॉम्ब है, मिलिट्री है, लेकिन हमारे भी पास है. अगर दिखती नहीं तो मैं बताता हूँ, पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. तिथलं त्यावेळेचं सांगतो बरं, काय ऐकून हे कोणता बुवा सांगणार नाही. पत्थर के हम बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे दगड दिसतात ना, दगड भारतातले, याचे आम्ही बॉम्ब करू. जेवढे माझे भक्त आहे ना ती मिलिटरी होईल, पण एक दिवस तुम्हाला भारत सोडावाच लागेल. का चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. पेटला म्हणले भारत, पेटला. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठा तिरंगा बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. आणि मग ते तरुण बिघडायचे. मी तेव्हा होतो म्हणून सांगतो. राष्ट्राकरता जन्मभर भजन केलं भाऊ, तरी त्यांना कॅन्सर झाला. प्रारब्ध देहाला आहे. एवढंच काय तुम्हाला माहिती आहे? जगमान्य पुरुष विवेकानंद स्वामी, त्यांच्या गुरुचा अधिकार रामकृष्ण परमहंसजी, साक्षात देवी त्यांच्या सोबत बोलत होती रविदास, तरी त्यांनाही कॅन्सर झाला. का? प्रारब्ध देहाला आहे, त्याचा आणि भजनाचा संबंध नाही. विठ्ठल तिकडे पोटाची येते सवे. पोटाच्या भीतीनं कुठेही जा, तुम्हाला पोट सोडणार नाही बरं का भाऊ. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडणार नाही. तुकोबाराय म्हणतात, रात्रीचा गेलो कर्म ते सांगा ती पुढे चाले, धर्म ते सांगा ती पुढे चाले, धर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो राती राती, कर्म ते सांगा ती पुढे चाले, कर्म ते सांगा ती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातो राती, कर्म ते सांगा ती पुढे चाले, कर्म ते सांगा ती पुढे चाले, पुढे चाले, पुढे चाले, पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातो राती, रात्रीचा पडालो म्हणतात कर्माच्या भीतीनं. ते त्याकरता 1-2 मिनिट आप्पा, 1 तास राहिला, बरोबर करू आपण. 2 मिनिट. बायको मरण पावली सकाळी भाऊ, तिकडची गोष्ट आहे. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. सकाळी मरण पावली, सगळे नात्या गोत्याचे आले, तिरडीवर प्रेत बांधलं, उचलणार तर त्याच्यात भूतानं प्रवेश केला आणि दोऱ्यातून उठून बसली. बाकीचे गेले पळून. आता पती देवाला कसं जाता येईल? 6 महिने होते. 6 महिने कळलं नाही आप्पा. मग कळलं कधी? एक दिवस पाहुणे आले, बैठक रूम मध्ये बसले पाहुणे, ती स्वयंपाक करत होती. पाणी पाहिजे भाऊ प्यायला, पाहुणे म्हणले. मालकानं ऑर्डर दिली बायकोला, अरे पाहुणे आले पाणी आण. ते स्वयंपाक करते भाऊ, उठली नाही चुलीपासून, तिथून हात पुरवला, तांब्यान फुलपात्र पाहुण्याजवळ, 25 फुटाचा PVCचा पाईपच. आता खरं सांगा, एवढा लांबीचा हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिल का?
पाहुण्याचं पाणी पाणी झालं आणि बिना पाण्याचे गेले. पण याला कसं जाता येईल आप्पा, त्याला शंका आली. बापरे, वाटलंच होतं 12 तासाची डेड बॉडी सकाळी उठली कशी, हे तर भूत आहे, नरड दाबून मारल मला. म्हणून त्यानं ठरवलं आज निघून जाणे. संध्याकाळी लुंगी बन्यांवर बायकोनं झोपायचा नाटक केला. 9 वाजता यानं तसंच हळूच उठलं आणि जे पळत गेलं हायवेला गेलं. एका ट्रकवाल्याच्या पाया पडलं, ट्रकमध्ये बसलं, तिथून स्टेशन रेल्वे गाठलं आणि ती अचानक रेल्वे आली. 10 वाजता बसलं, सकाळी नागपूरला पोहोचलं. वाचलो म्हणला भूताच्या ताब्यातून. आता इकडे बूट पॉलिश करू नाही तर हमाली करू, पण तिथून वाचलो म्हणून प्लॅटफॉर्मवर नळावर तोंड धुवायला आलं. बरं का भाऊ, त्याची बायको पॅन्टनं मॅनेला घेऊन उभी होती. हा तिच्याकडे बघत तर ती याच्याकडे. तू आली, तुम्ही लुंगीवरच आला हो. मी पॅन्ट घेऊन आली. याला म्हणतात कर्मती सांगाती पुढे चाले, कर्मते सांगाती पुढे चाले, कर्मते सांगाती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती, पण पॅन्ट घेऊन बायको स्टेशनवर हजर. कर्मते सांगाती पुढं चाले, कर्माच्या भयाने बैसलो कपाटी, कर्मा हाती काठी लागे पाठी. शेवटचा निर्णय कर्माच्या भयाने बैसलो समाधी. महाराज म्हणतात त्याच्या भीतीनं समाधीत बसलो. कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी बैसे. आ कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी. भयाने बैसलो समाधी, कर्म तेरा आधी जाऊनी जाऊन बैसे, कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्म माझ्या आधी जाऊन बैसे. पाठ आहे तुम्हाला. कर्माच्या भयाने गेलो रातोराती, कर्म ते सांगाती पुढं चाले, कर्माच्या भयाने बैसलो कपाटी, कर्म हाती काठी लागे पाठी, कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. अरे कुठेही घाबरून पडत गेला तरी कर्म सोडत नाही ना. महाराज म्हणता घाबरायचं नाही, आता उलट भोगायची तयारी ठेवा. आणि या भोगाशी असावे सादर, हा. आणि या भोगाशी असावे सादर. ए आलिया भोगाची असावे सादर, आलिया भोगाची असावे सादर. देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया. मग तो कृपा सिंधू दिवारी साकडे, मग तो कृपा सिंधू दिवारी साकडे, मग तो कृपा सिंधू मग तो कृपा सिंधू दिवारी साकडे. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे, मग तो कृपा सिंधू निवारी सागरे, मग तो कृपा सिंधू निवारी सागरे, मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. कुठेही गेला तरी ते तुम्हाला सोडत नाही ना. मग आता घाबरून पडू नका, भोगायसाठी तयार राहा. आलिया भोगासी असावे सादर. इथपर्यंत आलो आपण, काळजी करू नका. आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचे शब्द महत्वाचे आहे. देवावरी भार घालवणे, हे महत्वाचं आहे. भार घालणे म्हणजे आपलं वझ त्याच्या डोक्यावर ठेवणे एवढा संकोचित अर्थ भार शब्दाचा नाही. भार घालणे शब्दाचा अर्थ होतो भाऊ त्याचं नाव घेणे. तुम्हाला हे वैचित्र वाटेल पण मी पटवून देतो. नाव घेणे म्हणजेच भार घालणे होतं. नाहीतर लग्न झालं म्हणजे, आणि ते पुस्तकही मिळतं पंढरपूरच्या यात्रेत,
काही काही लोक तेवढ्याच कामी असतात, बरोबर चंद्रभागेत फिरतात. तो दुकानदार, त्याची बायको, पुस्तकाचं बंडल बायकोच्या हातात, याच्या गळ्यात हार्मोनियम. ते पुढं म्हणतं, हे मागं म्हणतं. तुम्ही पाहला दुकानदार चंद्रभागेच्या वाळवंटात. 7व्या दिवशी 6वीचा फेरा, गोपी बाळातील जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो. ही म्हणते शिवाजीचा पाळणा, हे मागची किंमत 50 रुपये. मग तो बसाड्या आवाजात, पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक विकत घेतात भाऊ. त्याच्यात जसं लिहिलं तसं पाठ केलं जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात लिहिलं असते राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठली खोरण टोपलेल्या काय डोक्यावर, पण पुस्तकात आहे ना अब्दागिरी धरा. अरे एवढं एकदा नाव पत्नी घेते, जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी पतीवर येते. याला म्हणतात भार घालणे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कळलं ना, म्हणजे देवावरी भार घालवणिया. मग एकदा पत्नी नाव पतीचं घेते आप्पा, तर पती जन्मभर सांभाळतो. रात्रंदिवस भजन केल्यावर तो देव काय झोपा काढल का? काय लक्षात. म्हणून देवावरी भार घालवणिया. आणि एक ठरलेलं आहे, त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो तुमच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. जबाबदारी टाकली. कोणी बेवारस झाडं जेवढे दिसतात तुम्हाला, बेवारस, ज्या झाडांनी मालकावर जबाबदारी टाकली ते झाडं पावसाळ्यात वाळतात. आणि रोडच्या काठाचे बेवारस देवावर जबाबदारी टाकल्यानं उन्हाळ्यात हिरवी. फुटती तरुवेर उष्ण काळ माती, जीवन तयाची कोण घाली, जीवन तयाची उष्ण काळ माती, जीवन तयाची कोण घाली, जीवन तयाची. ते तिथलं सांगतो राजू. अरे ते रोडच्या काठाचे झाड, तू पाणी दिलं का त्याला? पावसाळ्यात वाळतात. मालकावर भार घातणारी झाडं उन्हाळ्यात हिरवी होतात. देवावर भार घालणारी झाडं. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयासी कोण घाली, भार घातली यावरी. तर एक तर सगळ्या प्रसंग तुम्हाला सर्वांना पाठ झालेला आहे. कौरवी चाली सभे माझी आलेली, कौरवी पांचाली सभे माझी आलेली, हे कौरवी पांचाली सभे माझी आलेली, कौरवी पांचाली सभे माझी आलेली, हे वज्रे हरण वज्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरले वस्त्रे कैसी झाली माऊली, वज्रे हरण वज्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरले वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई वो पांडुरंगे, पांडुरंगे येई वो पांडुरंगे, पांडुरंगे जैव पांडुरंगे, पांडुरंगे जैव पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली. ते रागावली वगैरे सगळी माहिती आहे, पण हा संदर्भ महाभारतात दिला आप्पा. पांडव वनवासात गेले आणि वनवासात गेलेल्या पांडवांचे काय हाल आहे हे बघण्यासाठी दोघं गेले. बरं का भाऊ? दोघं कोण? द्रौपदीचा भाऊ
त्याचं नाव दृष्टद्युम्न. आणि यांचा सखा भगवान श्रीकृष्ण रथामध्ये पांडव वनवासात. शांत राहा रे. जंगलातल्या झोपड्यात पांडव भरजरी कपड्यामध्ये ऐश्वर्यात असणारे पांडव भाऊ पाचही भावानं हरणाचे कातडे गुंडाळले. जेवायची व्यवस्था कंदमुळे आणायचे. ऑर्डर दिल्यावर 10-15 दाशा पळत यायच्या द्रौपदी पुढे. तिच्या डोक्यावर मातीचा माठ, तळ्याहून पाणी आणायचे. योग असा पाचही भाऊ हरणाच्या कातड्यामध्ये आणि बहीण माठ पाण्याचा घेऊन तळ्याहून आली. दोघांना पाहिलं, रथ घेऊन गेले होते कृष्ण आणि दृष्टद्युम्न. माठ ठेवून दिला रोहिदास. पळत येऊन देवाच्या गळ्याला बिलगली द्रौपदी आणि बिलगू बिलगू रडली. आता मी तो वाचून दाखवतो जसं लिहिलं तसं, पण ते संस्कृत मध्ये आहे. कथम नु भार्या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृषत मादृशी. हे शब्द द्रौपदीचे आहे. कुठं जंगलात देवाच्या गळ्याला बिलगून रडली. कथम नु भार्या पार्थाना, देवा अर्जुनासारख्या वीराची बायको आहे मी. तव कृष्ण सखे विभो, तू ब्रह्मांडाचा मालक आहे, तुझी सखी आहे. आणि हा माझा भाऊ आहे ना, हा महारथी आहे. एक रथी अनेक रथ्यांच्या सोबत एकटा लढाई करतो, त्याला महारथी म्हणतात. या महारथी दृष्टद्युम्नाची मी एकुलती एक सख्खी बहीण, ब्रह्मांडाचा नायक भगवान कृष्ण त्याची सखी आणि अर्जुनासारख्या वीराची बायको. पुन्हा एक सांगितलं, गांडीव नावाचं जे धनुष्य आहे ते अर्जुनाकडे आहे देवा. आणि एक लक्षात घ्या, गांडीव धनुष्यावर बाण लावण्याची ताकद जगाच्या पाठीवर तिघात आहे. तिघ, एक तर भीम, श्रीकृष्ण, नाहीतर अर्जुन. तिघच त्याच्यावर बाण लावू शकतात आणि ते गांडीव अर्जुनाकडे. 1000 हत्तीचं बळ आहे भीमामध्ये. मग 1000 हत्तीचं बळ असणारा भीम, गांडीव धनुष्य असणारा अर्जुन, ब्रह्मांडाचा मालक असणारा सखा आणि महारथी असणारा माझा भाऊ दृष्टद्युम्न. अरे त्याच्या बहिणीला केस धरून ओढत न्यावं सभेत, तरी अजून तुम्ही जिवंत ठेवलं कौरवांना. दिग्बलम भीमसेनस्य, तिचे पुढचे शब्द, दिग पार्थस्य धनुष्मताम यो माम विप्रकृताम क्षुद्रये मर्शयताम जनार्दन. म्हणजे धिक्कार असो या भीमाच्या ताकदीचा, धिक्कार असो अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा, धिक्कार असो तुझा. मी काय केलं तुला कळत नव्हतं का? आता माझ्या द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे कौरव. द्रौपदे, तुझे पती जुगार खेळायला बसले ना, त्याच वेळेला कळलं होतं पुढे काय काय होणार आहे. मग कळलं होतं तर आधीच का नाही आला? अरे मी तर 9:45 आलो, तुम्ही जवळचे माणसं उशिरा आले, मी नगरहून आलो. बरं का, तिकडचं सांगतो, अतिप्रेमाचं बोलणं आहे. मी तर आधीच येऊन तयार होतो द्रौपदे. मग कुठं चहा पित होता का निफाडच्या हॉटेलात? नाही, मजा बघत होतो. कशाची? आता खरं विचारतो तुला, खरं सांग, ओढत आणल्या तुला माझी आठवण आली का? इमानदारीनं सांग. मी बघत होतो तो पहिल्यांदा तो त्या म्हाताऱ्या भीष्माकडे पाहत होती. भीष्माचार्य, मी जुगारात हारली का हो? कारण माझे 5 पती आधी जुगारात हारले,
म्हणजे कौरवाच्या ताब्यात गेले. मग पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? खाली मान घातली द्रौपदीच्या प्रश्नानं आचार्य. कारण पणावर लावणारा स्वतंत्र पाहिजे ना. हे तर माझ्या हाती हारले, पाचही कौरवाच्या ताब्यात गेले. मग ताब्यात गेल्यावर हिला पणावर लावण्याचा त्यांचा काय अधिकार आहे? बेटा तुझं खरं आहे, पण मी या दुर्जनांचं खाल्लं ना, त्याच्यामुळे माझ्या बुद्धीत न्याय निवाडा करायची ताकद नाही राहिली. म्हणून द्रौपदी तिथं हसली. थोडंसं वाढतंय प्रकरण, थोडंसं वाढतंय, पण वाढू द्या. शरपंजरी भीष्म पडले आणि भीष्माच्या पुढे युधिष्ठिर आले, हात जोडले. किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम स्तुवंतकम कमर्चंत प्राप्नुयुर्मानवा शुभम को धर्म सर्वधर्मानां भवत परमो मतः किम चपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. हा प्रश्न युधिष्ठिराने विचारला शरपंजरी पडलेल्या भीष्माला. आणि मग भीष्मानं जे युधिष्ठिराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम. भीष्म उवाच जगत्प्रभुम देवदेव. कधी? शरपंजरी. आणि मग हसली द्रौपदी. का हसतेच बेटा? सहज हसली महाराज. नाही, कुलवान घराण्यातली लेकरं सहज हसत नाही. का हसली? सांगते बाबा. मला केस धरून वडत आणलं होतं, तुम्ही सोफा सेटवर बसला होता. मी विचारलं होतं मी हारल्या गेले का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आता पार बाणावर पडला तरी धर्मराजाच्या प्रश्नाचं उत्तर देता, म्हणून हसू आलं. बेटा तेव्हा दुर्जनांचं खाल्लं होतं, म्हणून माझ्या बुद्धीत न्याय निवाडा करायची क्षमता नव्हती. आता माझ्या अर्जुनाच्या बाणानं शुद्ध झालो बेटा, म्हणून मला उत्तर द्यायची क्षमता बुद्धीमध्ये. तिथे ती रागावली होती. तिचे शब्द आहे धिक बलम. जसं भीमसेन असते तसं धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारी माणसं नाही, आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाही. मग द्रोणाचार्यकडे बघितलं, देव म्हणले. त्यांनी खाली मान घातली. मग कृपाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. मी गंमत बघत होतो 9:45 पासून. नंतर तुला वाटलं आपले 5 मिस्टर बसलेले आहे. मिस्टर धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव. 5 कडे पाहिलं. एक गरम रक्ताचा होता, तो उठला, त्याचं नाव भीम. पण मोठ्या भावानं मांडीवर थाप मारली. बाईस खाली. भाऊ हे नीट ऐका. बाईस खाली. का दादा? दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेचे सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. अरे दुसऱ्यानं त्रास दिला म्हणजे सहन करावं बाबा, देव बघून घेईल. ही मराठीतली मजा पहा. तेच शब्द वापरले भीमानं, धर्मानं तेच, फक्त थांबण्यात फरक झाला एवढंच. अर्थ 2 झाले. धर्मराज म्हणतायत दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. भीम म्हणतो दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. बस हे कळलं तुम्हाला. तरी पण धर्मापुढे भीमाचं चाललं नाही. शेवटी द्रौपदीनं आपलं रक्षण आपल्या बाहुबलानं करायचं ठरवलं, पण नाईलाज झाला अबला. आणि मग 11:18 तू मला मोबाईल केला, किसनराव धाव. है ना? कोठे गुंतिलाची द्वारकेच्या राया. कोठे गुंतिलाची द्वारकेच्या राया. वेळ काच कया लावियेला. ओ वेळ काच कया लावियेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया.
हे गुंतलासी द्वारकेच्या राया राया वेळ पास कया लाविये वेळ पास कया लाविये सर्वात शेवटी मला आवाज दिला, कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया. आणि मग धावलो द्रौपदी. का माझं ठरलेलं आहे, पार घातली या वरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण हो होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण हो तुका मने भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण तुका मन भार घातलिया होईल कैवारी तुका म्हणे भार घातली या वरी आणि मग होईल कैवारी नारायण. म्हणजे भार घातल्याशिवाय कैवार घेत नसल्यामुळे आलेया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. इथपर्यंत आलो आपण. म्हणतात मग एकदा त्याच्यावर भार घातला ना, मगत कृपा सिंधू दिवारी मगत कृपा सिंधू दिवारी मगत कृपा सिंधू निवारी सागरे मगत कृपा सिंधू निवारी सागरे मगत कृपा सिंधू दिवारी सागरे सागरे मगत कृपा सिंधू दिवारी सागरे सागरे मगत कृपा सिंधू निवारी सागरे मगत कृपा सिंधू निवारी सागरे रते बापूर काय रंग रते बापूर काय रंग रते बापूर काय रंग रते बापूर काय रंग भगत कृपा सिंधू दिवारी सागर भगत कृपा सिंधू 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 दिवारी सागर सागर एरते बापूड काय रंग एरते बापूड काय रंग एरते बापूड काय रंग एरते बापूड काय रंग मगत कृपा सिंधू निवारी सागरे कृपा सिंधू ओ निवारी सागरे मगत कृपा सिंधू निवारी सागरे एरते बापूड काय रंग दिवारी साकडे रंग बापुडे काय रंग काय रंग काय रंग आलिया भोगाशी असावे सादर. जे आहे ते भोगावंच लागतं ना, मग त्या भीतीनं पळू नका, भोगण्याची तयारी ठेवा. आलिया भोगाशी असावे सादर, पण देवावरी भार घालून. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग खालची लाईन वाचायची, मग तू कृपा सिंधू. हे उगाच शब्द तयार झाले असं काय, एकातून एक चरण जन्माला आलेलं साभंग म्हणजे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. कधी भार घातली या वरी होईल कैवारी. मग तो कृपा सिंधू. आणि त्याला कृपा सिंधू म्हटलंय बरे का रोहिदास. कारण कृपा सिंधू का म्हटलं, काही कृपेचे ओढे आहे आणि काही कृपेच्या नद्या आहे बरं का भाऊ. आणि देव कृपेचा समुद्र आहे.
नदी वेगळी, ओढा वेगळा, समुद्र वेगळा. ओढ्याला पाणी असतं पण काही तास, पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, वस्त्रोणी जाय बुंदन राहे माझे. 2 तासच ओढा, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे ओढा. तसं काहीची कृपा ओढ्यासारखी असते, 2 तासाकरता कृपा. काहीची कृपा नदीसारखी, नदीत चढ उतार आहे. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडुसुता, शरद कालो रिगे सरिता ओहोटू लागे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं भाऊ, पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला की उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. लेका 11 महिने रजेवर जाता का रे, या महिन्यात वैतागून सोडता. म्हणून तुम्ही आपा श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, फिरायला 10-5 पिलं पुढं 10-5 मग छाती काढून चालते कोंबडी, पुढं पाहते मागं पाहते, मेरा भारत महान 1 महिना. श्रावण संपला की कोंबडी उकिरड्यावर एकटी दिसेल तुम्हाला. तिला विचारा, कोंबडी लेकरं दिसत नाही, तुम्हाला कळतं ना महाराज झाले. श्रावण संपला, लेकरं संपली. आता माझाही नंबर लागतो बाबा गणपती उठल्याबरोबर. आमची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपदात उतरते. म्हणून काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी आणि भगवंताची कृपा समुद्रासारखी. आपुला तू बोल साच करी, आपुला तू साच कर, आपुलाची बोल साच कर, धन तुझा कृपा सिंधू म्हणतील, माझे उमल रे धन तुझा कृपा सिंधू म्हणतील. कृपा सुंदर शिरे. आपुलाची बोल साच करी, आपुलाच बोल साच कर, आपुलाच बोल साच कर. पावर मी म्हटलं कडे गाथेचे गाथे पाठ आहे रोहिदासला. काही काढ. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल ऐसा कृपेचा सागर. वा काय पुढं काय सांग बरं, माईकच आहे म्हणावं आता. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐसा कृपेचा सागर उभा विटे कटी कर. बस बस जाऊ दे, झालं काम आता नाही, आता परीक्षा घेत नाही. कृपेचा समुद्र, समुद्रामध्ये कधी जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं देवाकडे कधी जातो, पूर्ण कृपेनं भरलेला. मग तो कृपा सिंधू. इथपर्यंत आलो आपण. आता काय अर्धाच तास आहे. मग तो कृपा सिंधू. भाऊ अजून काय महाराष्ट्र वैतागला नाही मला. आता नगरला रामायण, भाऊ म्हणतात थोडी विश्रांती घ्या, त्यांचंही बरोबर आहे. पण आता कुठली विश्रांती, आता नाही. याच्यात उलट आहे, वय वाढलं की कार्यक्रम वाढतात. रामायण नगरला चालू, आज कीर्तन नाशिक, उद्या सकाळचं परळी वैजनाथ. फक्त 4-5 किलोमीटर फिरायचं, 5-6 तास बोलायचं. पण अजून काही मला समाज वैतागला नाही. वाट पाहूनच आहे. आणि आपण 45 वर्षे झाले बरोबर कीर्तन सुरू केली. त्याला काय झालं होतं, दुसरी लाईन चालू आहे आता आपली. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे.
निवारी साकडे हे नंतरचा कार्यक्रम आहे बापूसाहेब. पहिलं काहीच साकडे पडोने पडोने दे, काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे, काहीच साकडे पडोने दे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. हे देवानी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडोने दे. माझ्या सोबत राहून राहून रोहिदासचं पाठ झालं सगळे, म्हणून तो दुसऱ्या कीर्तनकाराला प्रमाण देतो ना, हे माझे त्याला येतच नाही. त्या बुवाला येत कारण त्याचं तेवढंच टिपण असते. तुका म्हणेपर्यंत तिथून प्रस्तुत पासून एवढंच प्रमाण पाहिजे. प्रमाण त्याच्या बोला. प्रमाण आलं संताचं की हायकोर्टाचा निकाल समजायचा. इथं आपलं चाललंय साकडे. इथे शब्द साकडेच आहे, पण मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. साकड पडल्यानंतर निवारणचा शब्द येतो. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हा कार्यक्रम नंतरचा आहे. महाराज म्हणतात पहिलं काहीच साकडे पडवणे दे. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही, आणि कदाचित पडलं मग निवारी. बस त्याकरता हे शब्द आहे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, तोच, बाकीचे नाही, बाकीचे नाही. कारण येरते बापुडे काय रंक हा शब्द आहे. रंक शब्द रावच्या विरुद्ध आलेला आहे मराठीमध्ये. राव विरुद्ध रंक. आणि भाऊ राव एकच असतो, त्याला सोडून बाकीचे रंक असतात. राव एकच आहे. बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाताई देव, तो हा देवाताई देव. बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. बळीया माझा बरोबर आहे. मागं पुढं झालं, तिकडचं इकडे, काय हरकत नाही. बळीया माझा पंढरीराव, आणि तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव. एकच राव आहे, आणि त्याला सोडून जेवढे बाकीचे आहे ते रंक आहे. येरते बापुडे काय रंक. फक्त तोच कृपा सिंधू निवारी साकडे, बाकीचे नाही. का आपल्या पोटाची रडते ते तुम्हाला काय देणार आहे, त्याला रंक. पूर्वीचा काळ, नातू रडला की म्हातारी यायची, आबाई काय झालं, नातू रडतोय, असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे 2 बिबवे, तांब्याभर पाणी, चमड्याचा तुकडा, नातवावरून पाणी उतरून चौकात नेऊन टाक. पूर्वीचं औषध. मग चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, नातवावरून उतरलं बापूसाहेब, नेऊन टाकलं चौकात, नातू रडायचा थांबला. माझा प्रश्न आहे, तव्याचं काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला, तुम्हाला गुलाबजाम देईल का तो, खरं सांगा. म्हणून येरते बापुडे काय रंक, येरते बापुडे काय, येरते बापुडे काय रंक. बस बस, मर्यादा आहे, बरोबर करू. आता 2 चरण झाली, एवढं लक्षात ठेवा. माईक काही कसर ठेवली नाही, शब्द न शब्द घासून चालू आहे. आता 27 मिनिट आहे, त्याच्यात सगळे करू आपण. एकदा सर्वांनी हात वर करा, संप्रदायपूर्वक. वा वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
चाल म्हणू द्या असं वा वा बापू मस्त हार आणला गासे असावे सादर आलिया गासे असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून देवावरी भार घालून मगत कृपा सिंधू निवारी साकडे मगत कृपा सिंधू निवारी साकडे देवावरी भार घालूनिया देवावरी भार घालूनिया मगत कृपा सिंधू निवारी साकडे मगत कृपा सिंधू निवारी साकडे आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या मगध कृपा सिंधू निवारी साकडे मगध कृपा सिंधू निवारी साकडे देवावरी भार घालूनिया मगत कृपा सिंधू निवारी साकडे भगत कृपा सिंधू निवारी साकडे रते बाबूने रावरंक रते बाबूने रावरंक मगध कृपा सिंधू निवारी साकडे मगध कृपा सिंधू निवारी साकडे रती बापुळे काय रंग रती बापुळे काय रंग भगत कृपा सिंधू निवारी साकडे मगध कृपा सिंधू निवारी साकडे रे ना विठला विठला विठल 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 हला विठल विठल हला विठल नवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय हला विठल 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 आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोण्या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे फक्त तो बाकीचे नाही एरते बापुडे काय रंक. आणि एक लक्षात ठेवा जन्म झाला मृत्यू ठरलेला आहे मरण येणार आहे येणार नाही मरणापर्यंतच आम्ही चाललोय हे लक्षात ठेवा. लक्षात येत नाही आमच्या दररोज 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 आपला प्रवास सुरू आहे ते मरणाकडे. मरण आहे तिथेच आहे आपण तिकडेच चाललो. आयुष्य जाते आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपतचे महा काळ जपतचे महा स्वयिताचा घोर बाहा त्यानी राहा श्री हरेचा
द्वैताचा घोरवा त्याची रात्र याडेला. आयुष्य जात आहे पहा, आजचा दिवस गेला बापूसाहेब, उद्या नाही. गेली ऐसी घडी पुन्हा नये. बस, गेला गेला तो गेला. मग मरण येणारच आहे. तुम्ही चुकवण्याचा प्रयत्न करा, ते चुकणार नाही. डॉक्टर साहेबांनी तपासलं बरं का आप्पा, तिकडची गोष्ट सांगतो. डॉक्टर पाटील, आपला 3 पिढ्याचा संबंध आहे. माझा आजोबा डॉक्टर होता, माझा बापही डॉक्टर होता, मी डॉक्टर आहे. संबंध 3 पिढ्याचा आहे. माझ्या आज्यानं तुझा आजा तपासला, माझ्या बापानं तुझा बाप तपासला, मी तुला तपासतो. तुमची 3 पिढ्याची पेशंटची परंपरा, माझी 3 पिढ्याची डॉक्टरची परंपरा. एवढे ऋणानुबंध असल्यामुळे खरं सांगतो पाटील, तुम्हाला कॅन्सर झाला. आणि कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही 1 महिन्याच्या वर जगू शकत नाही. फक्त विनंती आहे, चिडचिड करू नका, कोणावर रागावू नका. महिनाभर समाधानानं राहा, हसून खेळून कुटुंबाचा आनंद वाढवा, आणि काय काय इच्छा असेल त्या खाण्यापिण्याच्या पूर्ण करा. ए घरी आला तो, पाटलीन म्हणली, काय आंबे रस घेता का श्रीखंड? तूच घे खाऊन. महिन्यानी मरण आहे माझं. एकच पेशंट आहे आपल्या भारतात, शरदचंद्रजी पवार साहेब. कॅन्सरला घाबरत नाही, त्यांना कॅन्सर घाबरला. नाही तर मी मरणार आहे, मी मरणार आहे, मला कॅन्सर झाला, मी मरणार आहे. अरे अशी जर भीती मनात ठेवली तर जन्मभर दुःखाचे डोंगरच्या डोंगर तुझ्या जीवनात. भयाची पोटी दुःखाची रसी, भयाची पोटी दुःखाची रसी, भयाची पोटी दुःखाची राशी, भयाची पोटी दुःखाची राशी. शरण देवाजी, शरण देवासी, देवासी भोले मग तो कृपा सिंधू निवारी सागरे, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. हो हो सिंधू निवारी साकडे सागरे. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, अशी जर भीती मनात ठेवली तर भयाची या पोटी दुःखाची या राशी. मग ते दुःख टाळण्यासाठी काय? एकच उपाय, शरण देवासी जाता भले. तुला मरणाची भीती वाटते ना, त्याचं ठरलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. असं स्वतः त्याचे उद्गार असल्यामुळे शरण देवासी जाता भले. ठीक आहे बरं का रविदास? ठीक आहे म्हटलं. शरण देवासी जाता. त्याला शरण गेल्यावर स्वप्ने जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण स्वप्नी विष्णुदास नाम जाता की चरण
नाही नाही म्हणून भयाची या पोटी दुःखाची आरासी शरण देवासी जाता भले. मग त्याला शरण गेल्यावर अरे तो काय करणार नाही. तुका माननो है काय त्या करीता, तुका म्हणे नो है काय त्या करीता. तुका म्हणला काय त्या करिता, काय त्या करिता. जीवता वाहतो आता विश्व बर, जीवता वाहतो आता विश्व बर. मग तो कृपाची तू निवारीचा के रे, मग तो कृपाची तू निवारीचा के रे, मग तो कृपाची तू निवारीचा के रे, मग तो कृपाची तू निवारीचा के रे. विश्वंभर सिद्धावाता विश्वंभर. हे मग तो कृपाची तू साकर सिंधू निवारी साकर सिंधू निवारी निवारीचा कृपा सिंधू निवारी साकर. रे ना. शरण देवासी जाता भले. आणि एकदा शरण गेला ना तुका म्हणे काय नोहे त्या करिता. अरे तो काय करणार नाही. रोहिदास माणसानं विजेची निर्मिती केली, वीज माणसानं निर्माण केली, मानव निर्मित आहे वीज. मग ज्या माणसानं वीज निर्माण केली सकाळपासून संबंध. आंघोळीला गरम पाणी, बाकेराव पाटील दाबा बटन, झालं पाणी गरम. स्वयंपाक दाबा बटन, अंधार पडला लावा लाईट, गरमी झाली लावा कूलर, थंडी वाजली लावा हीटर. एवढंच नाही, शेवटच्या दिवशी सरपण नाही दाबा बटन, राग घेऊन या घरी. हे माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूस निर्माण केला अरे तो काय करणार नाही. काय नो हे केले काय नोहे, काय नोहे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठल, एका चिंतिता विठ्ठल, एका चिंतिता विठ्ठल, एका चिंतिता विठ्ठल. काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. अरे माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करते तर ज्यानं माणूस निर्माण केला संग्राम बापू तो काय करणार नाही. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. म्हणून तुका म्हणे काय नोहे त्या करिता. तुम्ही एवढंच करा. चिंतावा तो आता विश्वंभर. ही संबंधी नाव आहे. नावं त्याचीच आहे पण काही काही नावं संबंधाने. संबंधी शब्द कळते ना तुम्हाला. तुलसीदासजीने लिहिलं म्हणून नाव पडलं तुलसी रामायण. रामदास स्वामीनं लिहिलं म्हणून नाव दासबोध. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी. हे संबंधी. तसंच जगजीवन, पतित पावन,
ऋषिकेश. हं? बरोबर आहे ना? हो म्हणत जा ना. तो अख्खा अभंग नामदेवाचा आहे आणि आमच्याकडे ते मटेरियल जास्त आहे संत नामदेवाचं. पण ते समर्पक त्याला. बरोबर. जग जीवन म्हणती माझिया स्वामी ते नामदेवराव. जीवन जगाते म्हणून या, जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. पतित पावन म्हणती माझिया स्वामी ते, उद्धरी पतिता ते म्हणून या. पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. तसं विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर. पोषितो विश्वाते म्हणून या, पोषितो पाचे म्हणून या, पोषितो विश्वाचे म्हणून या. विश्वंभर म्हणती माझी आ स्वामी ते, म्हणती माझी आसा हे विश्वंभर म्हणती माझी आ स्वामी ते. म्हणती माझी आसा मिटे, पोषितो जीवाची म्हणून या, पोषितो विश्वाचे म्हणून या, पोषितो विश्वाचे म्हणून या. हे पोषितो. जगाला जीवन म्हणून जगजीवन, पतिताला पावन म्हणून पतुत पावन. तसं विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे काय नोहे त्या करिता, चिंता तो आता विश्वंभर. असं केल्यावर मग ठरलंय मग तो कृपा सिंधू. हे कुठेही वेल्डिंग करा ना. द्रौपद त्याला म्हणतात ज्याच्या भोवताल सगळे फिरतं. द्रौपद अढळ असते आणि मग भोवताल सगळे फिरतात. तसं द्रौपद तिथेच, त्याला बरोबर चिकटतं. हे आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून ये. असं झालं तर मग तू कृपा सिंधू निवारी साकडे. तुका म्हणे काय नोहे त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. असं झालं तर मग तो कृपा सिंधू. बरं ठरलेलं आहे. निवारी साकडे येरते बापुडे काय रंक. रोहिदास मजा आली. ते संग्राम बापून एक शब्द टाकला. बाबा आम्हाला शब्द प्रभू आयुष्यात पहिल्यांदा वाचले मी. अरे शब्द प्रभू ते आहे. इकडच्या लोकांना किंमत नसेल माहिती त्याची, पण आळंदीत कोणताही मोठा कार्यक्रम असू द्या, कोणत्याही महात्म्याचा समारोप समारंभ, वाढदिवस, अभिष्ट चिंतन, समारोप कराव संग्राम बापूला. कुठून शब्द वेल्डिंग करते बरोबर जिथल्या तिथे. त्यांचा मोठेपणा आहे. आम्हाला टाकलं शब्द प्रभू. आहे त्यांचं माझ्यावर अंतकरणापासूनचं प्रेम आहे. त्यांची तळमळ होती की बाबा तुमचंच कीर्तन पाहिजे. ठीक आहे बाबा. पहाटे 4:30ला उठलो. सवयीप्रमाणे अर्धा तास मळ्यात आधीच आलो 9:30ला. बरं का भाऊ, तुम्ही 10:30ला आले. आनंद वाटला. अतिशय सुंदर नियोजन, काही काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं रोहिदास. तसे या दोन्ही मुलांनी, संदीप असेल सचिन असेल, त्यांची बहीण चंद्रकलाबाई, मुलगी मनीषाताई, दोन्ही बंधू सुहासराव पन्नालालजी, आई छबुताई, पत्नी संगीताबाई. ते वाचलं नाही एकदा मगाशी? काय चुकलं का? अजून 70च्या वयात चांगलं चालतंय डोकं. हां, छबुताई, संगीताताई, सुहासराव, पन्नालालजी, चंद्रकला, मनीषा, संदीप न सचिन. याच्यापेक्षा काय होतं अजून? उलटा गाथा. जमलं जाऊ. या सर्व परिवाराच्या वतीनं नियोजन झालं. त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं नियोजन केलं. म्हणून त्या सर्व परिवाराला धन्यवाद देतो. आमच्या संग्राम बापूचं या कार्यक्रमाला मार्गदर्शन, त्यांनाही धन्यवाद देतो.
आणि त्या परिवाराच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून तुम्ही लांबून लांबून आले आणि त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून भंडारे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबाप्पालाही धन्यवाद देतो. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, सर्व टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं अजिबात उठणार नाही. मला वाटतं संग्राम बापूच बोलतील. हा शब्द प्रभू कशाला म्हणतात ते आता. जय ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मगत कृपा सिंधू निवारी साकडे यरते बापुडे काय रंक भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कोळी वेले कोळी वेले वाकुळी क्षमा कराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिया अधिकार म्या. करा क्षमा कराज महाराज तुम्ही सिद्ध हे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा कराज महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. उलटली जोरदार विठोबा ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. सर्व टाळकरी महाराज खाली बसा, बसलेल्या आता कुठे उठू नका. कैलासवासी बबनराव माधवराव भंडारे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उभ्या वारकरी संप्रदायाचं वैभव, उभ्या महाराष्ट्राचं वैभव. असं म्हणतात की काही माणसं असतात मोत्यांनी सामावलेल्या अथांग सागरासारखी, विश्वाच्या तळघरातला काळोख पुसणाऱ्या असीम आकाशासारखी, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून आकाशात झेपावणारी, चंदनासारखी देह झिजवणारी आणि जगाला सुगंध वाटणाऱ्या निष्पाप फुलासारखी. तर काही माणसं असतात स्वतः मंद मंद जळत सभोवतालचा आसमंत प्रकाशमान करणाऱ्या शांत समयीसारखी. आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य शब्दप्रभू रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाबा 45 वर्ष झाले आपण कीर्तन करतायत. आपण कीर्तनातनं म्हणालात की समाज मला कंटाळला नाही. मी एवढंच म्हणतो, तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर समाजाचं पोट भरतं पण मन भरत नाही. आणि ते मन कधीच भरणार नाही. जसे वैकुंठवासी नामदेवजी महाराज पठाडे बाबा तुमचे मित्र, त्यांची कीर्तनं आजही लोक कॅसेटच्या माध्यमातून ऐकतात. आणि त्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत जर कुणाची कीर्तनं ऐकली जातील तर ती गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक बाबांची ऐकली जातील. आणि ते शब्द प्रभू आहे. मला सुद्धा बऱ्याचदा लोक म्हणतात संग्राम बापूला टमाटमा बोलतो रे, काय कारण? मी त्यांना सांगत असतो की 1990चा माझा जन्म आहे आणि निफाड सहकारी साखर कारखान्यावर गुरुवर्य बाबांची रामकथा व्हायची. आणि मी जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा माझी आई बाबांची कथा ऐकायची. ते संस्कार माझ्यावर झाले. आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय ढोक बाबा विश्वस्त आहे. अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या धाट्यांनी आग्रह केला तुम्ही संस्थेचे अध्यक्ष व्हा, पण महाराष्ट्रच बाबांना मोकळीक देत नाही. त्यामुळं संस्थेला धन लावू शकतो, मन लावू शकतो, पण शरीर मात्र मी महाराष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे.
आणि म्हणून बाबा सेवा करताय. महाराष्ट्रात घराघरात रामायण जर कोणी पोचवलं तर ते आपल्या गुरुवर्य ढोक बाबांनी पोचवलंय. आज आपण हिंदुत्ववादी झालो, आज आपण म्हणतोय भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. पण या महाराष्ट्राच्या मातीत वेगवेगळी सत्ता केंद्र, वेगवेगळी विचारसरणी थैमान घालत असताना ह्या महाराष्ट्राला गरज रामायणाची आहे हे गुरुवर्य ढोक बाबांनी सांगितलं. त्यांनी रामायण टिकून ठेवलं, रामायणाची विचारसरणी टिकवून ठेवली. आणि असं बाबांबद्दल किती बोलावं, माऊलींच्या भाषेत एवढंच बोलू शकतो. साडे पंधरी या रजतवनी ऐसी ही स्तुतीची बोलणी, म्हणून उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा पायावर डोकं टेकवायचं आणि नमस्कार करायचा. मी एवढं जे बोलतोय ना, एकदा मी त्यांच्याकडे कागद दिला. रोज वेगळं गाव आहे, रोज वेगळ्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे, रोज वेगळे वारसदार आहे. बाबांनी पहिल्यांदा सगळ्या मुलांची, मुलींची, पुतण्यांची नावं वाचली आणि नंतर न बघता सगळी सांगितली, म्हणून ते शब्द प्रभू आहे. ही सरस्वतीची कृपा असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि आमच्या भांडारे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज बाबा आले. बाबा, आपल्या सेवेत आम्ही जर कमी पडलो असू तर आपली अत्यंत मनापासून माफी मागतो. बाबांचा, आमचा सचिन भाऊ भांडारे म्हणजे बबनदादांचा चिरंजीव, त्याची इतकी धावपळ सुरू होती, इतकी धावपळ सुरू होती. मला प्रत्येक वेळी म्हणायचा सचिन भाऊ की बापू काय असेल ते मला सांग, पण आपल्यामुळं बाबांचा थोडा सुद्धा अवमान होता कामा नये. म्हणून सचिन भाऊ असतील, संदीप भाऊ असेल, वैभव असेल, विशाल असेल, मनीषाताई असेल, ही सगळी पोरं. खरं तर यंदाचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, बबनदादा उत्कृष्ट शेतकरी होते, एक उत्तम कुटुंब प्रमुख होते, पण दादांची इच्छा होती की पोरं पायावर उभी राहिली पाहिजे, पोरांनी नेतृत्व केलं पाहिजे, पोरांनी नियोजन केलं पाहिजे. आणि मुद्दामून हा प्रथम पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही सगळ्या मुलांनी वाडवडिलांचे आशीर्वाद घेत पार करण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य बाबांचा सन्मान आपल्या कसबे सुकेने गावचे प्रथम नागरिक, कर्तव्यदक्ष सरपंच, भंडारे परिवाराचं नेतृत्व सन्माननीय आनंदराव गोपाळराव भंडारे पाटील यांना मी विनंती करतो की गुरुवर्य बाबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न व्हावा, बाबांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. मागे मुंबऱ्यातला एक विघ्न संतोषी नेता 22 जानेवारी 2024ला भगवान श्री रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होत असताना भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत वादग्रस्त विधानं त्या विघ्न संतोषी नेत्याने केली. मग महाराष्ट्रभर खळबळ उडाली की भगवान श्री रामांबद्दल आता खरं कोण सांगेल. आणि त्यावेळी ABP माझा सारख्या प्रसिद्ध न्यूज चॅनलनी महाराष्ट्रामध्ये रामचंद्र प्रभूंबद्दल यथार्थ माहिती कोण देईल असा शोध घेतल्यानंतर ABP माझाच्या टीमला गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक बाबांना संपर्क करावा लागला. आणि ABP माझाच्या माध्यमातनं भगवान श्री रामचंद्र प्रभू शाकाहारी होते की मांसाहारी होते हे संत तुलसीदास महाराजांच्या प्रमाणानं गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक बाबांनी ABP माझाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की प्रभू श्री रामचंद्र शाकाहारीच होते. म्हणजे आज जेव्हा शंका निर्माण होतात धार्मिक सांप्रदायिक, त्या शंकांचं समाधान आमचे गुरुवर्य ढोक बाबा करतात. बाबांचे मानावे तेवढे धन्यवाद. आज कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन सज्जांनी केली. रविदास महाराज जगदाळे म्हटलं की ढोक बाबांचे गायक का, ढोक बाबांचं कीर्तन असलं की साथीला रवी महाराज पाहिजे अशी एकंदरीत भाविकांची भूमिका असते. हरिभक्तीपरायण भजन सम्राट रविदासजी महाराज जगदाळे यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान गावचे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज पडोळ सर यांना विनंती आहे की आपण रविदास महाराजांचा सन्मान इथे करायचा आहे. त्यांना विनंती आहे आपण स्वीकार करायचा आहे. तदनंतर बाबांचं रामायण ज्यांनी सजवलं असे हरिभक्तीपरायण भजन सम्राट काशीनाथ महाराज पाटील यांनाही विनंती आहे आपण भांडारे परिवाराच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे.
त्यांचा सन्मान हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज खापरे यांच्या शुभ हस्ते होतोय. अशोक महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे राहिले, आमच्या भंडारे परिवाराचा मान राखला, त्याबद्दल अशोक महाराजांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम या भंडारे पाटील परिवारावर आपला असावं अशी प्रार्थना करतो. त्यानंतर हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे मित्र संतोषजी महाराज संबळे यांचा सन्मान हरिभक्तीपरायण दात्याने गावचे वारकरी संप्रदायाचे पाईक हरिभक्तीपरायण अंबादासजी महाराज दिघे यांना विनंती आहे की आपण आमच्या संतोष महाराजांचा सन्मान करायचा आहे. युवा पिढीतील एक उत्कृष्ट गायक अशी ज्यांची ओळख आहे. हरिभक्तीपरायण आमचे मित्र बाबा ढवण सरांचे जावई आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील आता प्रसिद्ध मृदंगपटूंमध्ये त्यांचं नाव घ्यावं लागतं असे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट दिनेश महाराज मोजाड. दिनेश महाराजांचा सन्मान हरिभक्तीपरायण बाजीरावजी महाराज नळे यांच्या शुभ हस्ते होतोय. बाजीराव महाराजांना विनंती आहे की आपण संतोषजी महाराजांचा सन्मान करायचा आहे. दिनेशजी महाराजांचा सन्मान संपन्न होतोय बाजीराव महाराज नळे यांच्या शुभ हस्ते. हरिभक्तीपरायण भजन सम्राट अश्विन महाराज भकने ते देखील वारकरी संप्रदायाची सेवा करतायत. सन्माननीय हरिभक्तीपरायण राजू काका भांडारे यांना विनंती आहे की आपण अश्विन महाराज यांचा सन्मान करायचा आहे. कीर्तनाच्या निमित्तानं कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे सगळे टाळकरी, दोनही चोपदार महाराज, राम लखन साऊंड सिस्टीम बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, आता तुम्हाला कमी काही पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. राम लखन साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. व बाबा आता भंडारे परिवार एक एक पाऊल असा पुढे टाकतोय की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी सेवा करतोय आणि कार्यक्रमांचं मॅनेजमेंट केटरिंग करण्यामध्ये आपल्या भंडारे पाटील परिवाराचं एक नाव पुढे आलंय, ते म्हणजे हरिभक्तीपरायण नंदू काका भांडारे. नंदू काका भांडारेंची सगळी भोजन व्यवस्था, कार्यक्रमाचं नियोजन, सजावट आमच्या नंदू काका भांडारेंचे मनापासून धन्यवाद. कीर्तन माझा यूट्यूब चॅनलचे आमचे उमेश भाऊ भुसारे त्यांचे धन्यवाद. पिंपळसगावच्या मत्सागरताई त्यांचे धन्यवाद. भांडारे परिवाराचे सगळे नातेवाईक, मित्र परिवार, आप्तेष्ट, गावातील सगळे भाऊबंद, निफाड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती मंदाकिनीताई कदम ह्या देखील उपस्थिती देऊन गेल्या. इतरही मान्यवर मंडळी, सर्वांची नावं माझ्यापर्यंत पोहोचली नाही, पण मराठमोळी माणसं, आपण मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती, उत्तरोत्तर आपापसात प्रेम करत राहू. आणि ही प्रथम पुण्यस्मरणाची कीर्तनं आवर्जून ऐकली पाहिजे, कारण समाजामध्ये आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे भरपूर माणसं आहे, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भरपूर माणसं आहे, वास्तुशांतीच्या शुभेच्छा देणारी भरपूर माणसं आहे, पण तू एक दिवस मरणार आहे हे सांगणारा फक्त वारकरी संप्रदाय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे विचार ऐकण्यासाठी आपण कीर्तनांना उपस्थित राहावं. आणि ढोक बाबांचं कीर्तन असणं म्हणजे दुधात साखर पडणं. बाबांच्या चरणी पुन्हा एकदा खूप खूप नतमस्तक होतो. बाबा, आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या अंतःकरणानं, आईच्या अंतःकरणानं आम्हाला माफ करा अशी प्रार्थना करतो. आणि भरभरून आशीर्वाद तुमचे आम्हाला मिळत राहू अशी भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्याच्या ओघामध्ये, कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आमच्या भांडारे पाटील परिवाराकडून जर काही चूक झाली असेल तर माझे बंधू सचिन भाऊ भांडारे, माझे दुसरे बंधू संदीप भाऊ भांडारे, विशाल भाऊ भांडारे, वैभव भाऊ भांडारे, अर्जुन दादा भांडारे, गौरव भांडारे व मनीषाताई ताकाटे या सगळ्या भावंडांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. बाबांचा खूप वेळ घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. पुन्हा एकदा बाबांसाठी, बाबांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपल्याला टाळ्या नाही वाजवायच्या, आता जय जयकार करायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण पवनसुत छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माता की हिंदू धर्म की जय श्री राम हर हर. सर्वांना विनंती आहे, कृपया भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. जय श्री राम.